त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचंही ज्योतिर्लिंग स्वरूपात साक्षात वास्तव्य आहे। त्याचबरोबर साक्षात गंगा नदी येथे अवतरली आहे। असे मानले जाते की ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या राहत होते। त्यावेळी त्यांच्या प्रदेशात खूप मोठा दुष्काळ पडला होता। गौतम ऋषींनी कठोर तपश्चर्या करून वरुण देवाला प्रसन्न केले आणि त्यांच्या आश्रमात नेहमी पाणी उपलब्ध राहण्यासाठी एक विहीर मिळवली। यामुळे त्यांच्या आश्रमात धान्याची आणि पावसाची कमतरता कधीच भासली नाही। इतर काही ऋषींना त्यांचा हेवा वाटू लागला। त्या सर्वांनी मिळून एक कपट रचले। त्यांनी एका गायीला गौतम ऋषींच्या शेतात पाठवले। ती गाय शेताचे नुकसान करत असताना गौतम ऋषींनी तिला हाकण्यासाठी एका गवताच्या काडीने मारले, पण मार लागताच ती गाय जमिनीवर कोसळली आणि तिने प्राण सोडले। या घटनेमुळे गौतम ऋषींवर गोहत्येचे पाप लागले। इतर ऋषींनी त्यांना या पापातून मुक्त होण्यासाठी गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यास सांगितले। यासाठी गौतम ऋषींनी पुन्हा एकदा भगवान शंकराची आराधना केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकर तेथे प्रकट झाले आणि साक्षात गंगा माता तेथे अवतरल्या। गौतम ऋषींनी गंगेला त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची विनंती केली। भगवान शंकराने त्यांची विनंती मान्य केली आणि गंगा नदीला पृथ्वीवर आणले। हीच नदी पुढे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली। गंगा नदी पृथ्वीवर आल्याने गौतम ऋषी गोहत्येच्या पापातून मुक्त झाले। गंगेच्या विनंतीवरून आणि गौतम ऋषीच्या भक्तीमुळे भगवान शंकराने त्याच ठिकाणी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ज्योतिर्लिंग स्वरूपात कायमचे वास्तव्य केले। म्हणूनच हे ठिकाण त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते, कारण येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप एकाच ठिकाणी विराजमान आहे। तुम्हालाही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा माहिती होती का? तुम्हालाही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती नव्याने कळाली असेल तर इतर लोकांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। हर हर महादेव।